भाषण आहे का? मग आणखी जोरात होता. ओके, पॉझिटिव्हिटी आहे या रूममध्ये. पॉझिटिव्हिटी चालली पाहिजे. काय चालली पाहिजे? काय चालली पाहिजे? मोठ्याने सांगा पॉझिटिव्हिटी. जर तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी नसेल तर या रूममधून एक रस्ता जाते बाहेर, तिकडे जा आणि खेळा. परंतु जर इथे यायचं असेल ना तर एक असा माइंडसेट घेऊन या, असा एक माइंडसेट घेऊन या की जेणेकरून तुमचा बिझनेस तुम्हाला ओपन करायचा आहे आणि याचं माध्यम फक्त आमचं नॉलेज आहे, तुमचा डेअर आहे, तुमची रिस्क आहे. तुम्ही इथे बिझनेस स्टँड करण्याकरिता आलेला आहे, त्याच्या टर्म्स अँड कंडिशन साठी आलेला आहे. आपण कशासाठी बिझनेस करतो? एक फॅमिली आहे, बरोबर आहे ना? कोण आहे? एक फॅमिली आहे आणि प्रत्येकांना वाटत आहे की मी खूप चांगलं जीवन पद्धतीने जगावं. जो काही बरोबर आहे, खूप चांगली जीवन पद्धती. मोठ्याने सांगा, खूप मोठ्याने. आणखी आवाज देत आहे, आवाजच नाही येत आहे. खूप चांगली जीवन पद्धती आपण जगलो पाहिजे, बरोबर आहे ना? लॅम्बोर्गिनी नाव ऐकलंय का? काय आहे? कोणती सायकल आहे? कोणती सायकल आहे? कार आहे. फक्त 2-3 जणांना माहिती आहे लॅम्बोर्गिनी कार आहे. कधी सॅड होत नाही. कुठे विकल्या जात माहिती आहे काही? कुणाला माहित आहे? एअरपोर्टवर विकल्या जाते. आता तुम्ही म्हणत असाल मी जोक करतो, बरोबर ना? बरोबर ना? अरे बरोबर की जो लॅम्बोर्गिनी कार ही एअरपोर्टवर विकल्या जाते. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला, हे कोणत्या शोरूम मध्ये लावल्या जात नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? लॅम्बोर्गिनी जे इतर कार जे असतात ना त्यांची पब्लिसिटी करावी लागते, यांची पब्लिसिटी करावी लागत. यांना महत्व कोण देतात? ज्यांचे मोठे मोठे एअरक्राफ्ट, एरोप्लेन, हेलिकॉप्टर आहेत त्याच लोकांनी यांना घ्या. हे कोणाचं म्हणणं आहे? कंपनीच्या मालकाचं म्हणणं आहे की साधा आपल्यासारखा प्राणी तिथं गेला पाहिजे नाही. आपण कुठे जातो? जास्तीत जास्त शोरूम मध्ये, बरोबर ना? एअरपोर्टवर जातो कार बघायला. कुठे चालला? एअरपोर्टवर. का? कार भेटायची आहे. होते दिमाग आहे आपला. दिमाग खराब नाही म्हणत का कोणी? दिमाग खराब करून घ्या. मी काय म्हणतो? दिमाग खराब करून घ्या. जोपर्यंत दिमाग खराब होणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत ते म्हणतात ना की हडबडाच्या शेपटीमध्ये जोपर्यंत आग लागणार नाही तोपर्यंत लंका जळेल का? मग लंका जाणार ना. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? शेपटीमध्ये आग लावून घ्यावा लागेल. कारण की बिझनेस स्टार्ट करायचा आहे. बिझनेस स्टार्ट आपल्या मुलांकडे बघा, एक इथे प्रत्येक जण आलेला आहे. आपला असा भाग आहे ज्या भागामध्ये या सोचणे सत्य. माझ्याकडे हेलिकॉप्टर असतं तर कोणाला वाटते रे किसको लग रहा है मेरे पास में हेलिकॉप्टर होता. हे जगाने देश की कोणी करा की विचार नाही करू शकत. म्हणजे आम्हाला एवढ्या बंधनात बांधून ठेवलं का माझं हेलिकॉप्टर म्हणजे ते छोटा वाला नसते का माझ्या मुलासाठी आणतो असं म्हटलं का खाली पडते ते आहे का? ते थिंकिंग आहे का? ते थिंकिंग करून जरी ते तसं तसं बसू नका. मोठी थिंकिंग करणं शिका. पहिले तर स्वप्न पाहणं शिका. आम्ही स्वप्न पाहतो मुलींचे, येतंय आम्हाला त्याच मुली. आम्ही बिझनेसचे स्वप्न कधी पाहिले का? नाही. स्वप्न 9 वाजेपर्यंत. अरे एक सिक्वल आहे. जेवढे काही लोक सक्सेस झालेले आहेत त्यांच्या मागे एक सिक्वल आहे. त्यांचं एक स्वप्न आहे, त्यांचे खडतर प्रयत्न आहे आणि म्हणून ते सक्सेस आहे. आता त्या सक्सेसचं राज काय आहे? तर सुरुवातीला एक स्लाइड मी तुम्हाला दिलेली आहे, दाखवत आहोत. याच्यामध्ये बघा, तर प्रायोरिटीज ऑफ लाईफ. आपल्या जीवनामध्ये प्रायोरिटीज ऑफ लाईफ. आपण कोणाला महत्व देतो? महत्व आहे ना. आता एक एक सांगा मला, कोणाला महत्व देऊ? सर्वात पहिलं महत्व कोणाला देऊ? कोणाला? सर्वात पहिली आणि सर्वात माझी एकदम प्रायोरिटी कोणाला नाही? माझी फॅमिली. तुम्ही कितीही तुम्हाला ताप आलेला असेल तर काम करायला कोणासाठी जाल? तुमची काय दिसेल? फॅमिली दिसेल ना तुम्हाला. पहिलं आपण जगतो कोणासाठी? आपण स्वतःसाठी नाही जगत, आपल्या फॅमिलीसाठी जगतो आपण. आपली फॅमिली महत्वाची, खूप महत्वाची आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण याच्याकडे
लक्ष द्यायचं, दिलंच नाही. कारण जर हा एक दात जरी आपण केला ना तर तो आपला दिमाग सर्व खराब करून टाकेल. बरोबर आहे, सर्व दिमाग खराब करून टाकेल. डोळ्यात जर काळी गेली ना तुमची वेळी तर मी किती तर कीर्तन सांगत बसतो ना तरी तुमच्या डोक्याच्या कुठून जाईल, कुठून जाणार, डोळ्यात माझ्याबरोबर बोलत चालणार नाही तर मला बोल वाटेल मी तुम्हाला काही सांगणार नाही. लक्षात घ्या, बोलून जाईल ना. आणि म्हणूनच आपली हेल्थ म्हटल्यानंतर तुम्हाला सरळ सांगतो, सकाळी आजपासून 6 वाजता उठणं सुरू करा. मग कोणी योगा करा, कोणी खेळायला जा, कोणी जिम करा, कोणी मेडिटेशन करा, पण करा. मी म्हटलं म्हणून करा. ओके ना. जर रात्रीचे 12 वाजता 1 वाजता 2 वाजता जर झोपत असाल तर झोपणं बंद करा आणि 10 वाजता झोप. किती वाजता झोपायचं? 101% 10 वाजता झोपलेच पाहिजे. पिक्चर बघा, पिक्चर बघायचा का नाही बघायचा. आणि जर बघायला गेले असाल 9 वाजता तर 10 वाजता होम थिएटरमध्ये झोपा. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी 1 तासाचा भाग, नंतर 1 तासाचा भाग. परंतु 10